हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द सीरीज क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। मैं जानती हूँ इस बार का ट्रायम्फ थोड़ा सा लेट रिलीज हो रहा है। उसका रीजन भी मेरे पास बहुत जेन्युइन है, क्योंकि इस बार का हमारा विक्टर हमें कोई वीडियो नहीं भेज रहा है। इस बार का विक्टर हमारे साथ हमारे स्टूडियो में इस सेशन को रिकॉर्ड करने के लिए आया है, और लकीली विकास आज हमारे साथ है स्टूडियो में फॉर दिस सेशन ऑफ क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। विकास ऑफलाइन बैच के स्टूडेंट है। जब भी इस बच्चे को देखती हूं तो मुझे एक ही शब्द ध्यान में आता है, वो है मेहनत, हार्डवर्क, कंसिस्टेंसी और कभी नहीं छोड़ने वाला एटीट्यूड तुमको एक बेंच पे बैठने से LIC की कुर्सी पे बिठाने तक की ताकत रखता है। यस, आई स्टिल रिमेंबर विकास जब मेरे पास आते थे, ये बच्चे ने रजिस्टर्स भरे हैं GST लिख लिख के, और मुझे ये चीज बोलने में कोई दिक्कत नहीं कि द मोमेंट विकास एंटर्ड SSA इस बच्चे का इंग्लिश काफी वीक था। सोच के मुझे ही कभी कभी टेंशन लगता था कि ये कवर अप कर पाएगा, क्या ये बच्चा कोप अप कर पाएगा। लेकिन मुझे गलत साबित किया विकास ने, और मुझे खुशी होती है ये बोलते हुए कि विकास ने मुझे गलत साबित किया, ये प्रूव करके कि अगर इंसान ठान ले कंसिस्टेंसी और मेहनत से वो क्या कुछ नहीं हासिल कर सकता। और विकास ने इंग्लिश को उस लेवल पे लिया है कि फाइनली हैज मेड इट टू LIC, और LIC में भी ही इज रियली डूइंग वंडर्स, आई कैन से। वहां पे भी वो अपने औरंगाबाद डिवीजन, इफ आई एम नॉट मिस्टेकन, या उस्मानाबाद डिवीजन में जहां पे वो जॉब कर रहे हैं, ही इज वन ऑफ द टॉप एम्प्लॉइज। तो कहते हैं ना, SSA का नाम सिर्फ रिजल्ट दे के रोशन नहीं किया है, रिजल्ट के बाद जिस ऑर्गेनाइजेशन में काम कर रहे हैं वहां पर भी ये टॉप कर रहे हैं, क्योंकि मेहनत करने की आदत हो गई है ना, कंसिस्टेंसी की आदत हो गई है। जैसा कहा जाता है ना कि बुरी आदतें नहीं छूटती है, वैसी अच्छी आदतें भी पीछा नहीं छोड़ती है। SSA में जो मेहनत करने का एटीट्यूड उन्होंने डेवलप किया था, उसी एटीट्यूड के साथ इस बच्चा अपनी ऑर्गेनाइजेशन में भी टॉप परफॉर्मर है। तो चलिए, ऑन बिहाफ ऑफ SSA आई वेलकम विकास टू आवर स्टूडियो एंड टू दिस सीरीज ऑफ क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। विकास, सर्वात अगोदर तुमच्याबद्दल काहीतरी सांगा। माझ्याबद्दल सांगायचं म्हणून माझं नाव विकास भागवतराव नागरगोजे. माझं गाव परळी तालुक्यामध्ये मांडेखेल खेडेगाव आहे. 1800 ते 2000 लोकसंख्या असेल. तिथं माझं शिक्षण 10वी पर्यंत झालं. 4थी पर्यंत शिक्षण माझं प्राथमिक शाळेत झालं जिल्हा परिषदमध्ये. त्याच्यानंतर माध्यमिकला आमच्याच गावामध्ये संस्थेमध्ये शिकायला गेलो आम्ही 10वीला. 10वी पर्यंत असं होतं कंडिशन, आता आई वडील शेती करायचे,
बॅकग्राऊंड असं होतं की समजा शेतातले काही कामं आले की डायरेक्ट शाळेला सुट्टी मारायची. 4 दिवस 8 दिवस जोपर्यंत शेतातली कामं संपत नाही तोपर्यंत. असं पेरणीच्या वेळेस व्हायचं, नंतर काढणीच्या वेळेस व्हायचं, मध्येच मग काही आलं तर होऊन जायचं. 10वी पर्यंत अशी कंडिशन होती की 10वी झालो मी. 10वीच्या बाहेर निघेपर्यंत बी असं माहीत नव्हतं की क्लास वगैरे ट्युशन असतात किंवा कुठं काय पुढं असं शिक्षण वगैरे असतं. नंतर मग 11वीला ॲडमिशन अंबाजोगाईला घेतलं. घरच्यांनी माझं ॲडमिशन आर्टला केलं होतं. आर्टला केल्याच्यानंतर मी तिथं लेक्चर पण केले 8 दिवस. पण असं लक्षात आलं, की अरे बाकीचे मुलं जे आहेत ते माझ्यापेक्षा पण हे आहेत, किंवा त्यांना काही जमत नाही. म्हणून मी घरी न सांगता माझं ॲडमिशन मी सायन्सला केलं. नंतर 11वी 12वी केलं. 12वीला मग सायन्स घेतल्यामुळं मॅथ आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट म्हणजे काही वीकच होते फार. त्याच्यामुळं मग मॅथचा क्लास लावला आणि नंतर थोडंफार यायला लागलं आणि फ एकदम असं 12वीचा रिझल्ट लागला त्यावेळेस माझं फिजिक्स आणि केमिस्ट्री बाउंडरीवर निघाला. मॅथला 1.47 मार्क पडले आणि ग्रुपिंग नाही निघालं. मला इंजिनिअरिंग करायचं होतं. इंजिनिअरिंग निघाली. माझं ए-आय-टी म्हणजे हे दिली होती. ए-आय-ट्रिपल-ई एक्झाम दिली मी. त्याच्यामध्ये पण स्कोर चांगला पॉझिटिव्ह 41 मार्क आले होते मला. मग असं होतं सिच्युएशन, की जर माझी ग्रुपिंग निघाली असती, तर मी चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला मला ॲडमिशन भेटलं असतं. पण नशिबानं ते काही म्हणजे निघालीच नाही, माझी ग्रुपिंगच नाही निघाली. आणि नंतर मग इंजिनिअरिंगच करायचंय असं बऱ्याच लोकांना चर्चा केलं मी. समजा जे आमच्या गावातले शिकलेले माझे चुलते एक जरा शिकलेले त्यांना बोललो. बऱ्याच त्यांनी मला सजेस्ट केलं, की पॉलिटेक्निक कर म्हणे, "तर तुला इंजिनिअरिंगच करायची आहे ना, पॉलिटेक्निक कर." ठीक आहे. पॉलिटेक्निकचा फॉर्म भरला मी. पॉलिटेक्निकचा फॉर्म भरला आणि मग औरंगाबादला जाण्याची इच्छा होती माझी शिकण्यासाठी. कारण माझे चुलते होते औरंगाबादला शिकायला. त्याच्यामुळं असं मला वाटायचं, की मी पण औरंगाबादला जावं. पण घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं म्हणजे एवढं पण असं हे नव्हतं, की चांगल्या कॉलेजला काय. मला पॉलिटेक्निकला मला तिथं इथं माझा औरंगाबाद कॉलेजला नंबर लागला. इकडं आलो मी. नंतर मग इथं आलं तर तेच मग पूर्ण इंग्लिशमध्ये लेक्चर सगळं तेच. तरी पण म्हणलं आता आपण 12वीला आपण एकदा हे झालंय आपल्याला. इथं पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं फुल अभ्यास केला आणि फर्स्ट सेमिस्टरला मला 82% मिळाले, ऑल क्लिअर. म्हणजे मग चांगलं वाटलं. असं वाटलं की बाबा मी करू शकतो काहीतरी अभ्यास केला तर होतं. आणि ॲग्रीगेट माझं फायनल सेमिस्टरचं 79% ॲग्रीगेट आलं पूर्ण 3 वर्षाचं. नंतर मग इंजिनिअरिंगला मला आता ॲडमिशन असं हे होतं, की पुणे युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग करायची. त्यावेळेस पुणे युनिव्हर्सिटीचं असं एकदम हवा होती, की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आपण कॉलेजला गेलो, की आपल्याला एक चांगला जॉब मिळणार किंवा प्लेसमेंट चांगली म्हणून पुणे युनिव्हर्सिटीला जायचं ठरवलं. मग असं झालं फॉर्म भरताना सगळे म्हणायला लागले, की "तू ओबीसी कास्टमध्ये येतोय, की तुझा डायरेक्ट गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागतो. प्रायव्हेट कॉलेजचे ऑप्शन नको टाकू." आणि सगळे गव्हर्नमेंट कॉलेजचे ऑप्शन टाकले फर्स्ट राउंडला. तर ना दुर्दैवानं असं झालं, की नंबर नाही लागला कोणत्याच कॉलेजला. मग सेकंड राउंडच्या वेळेस काय आता जे चांगले कॉलेज होते प्रायव्हेट ते सगळे फुल झालेले होते. आणि नंतर आता असं झालं, की आता कोणतं कॉलेज टाकायचं, दिलं तर काय? मग जे कॉलेजला जागा असतील ते सगळं मी स्टडी करून ऑप्शन भरला सेकंड ऑप्शन राउंड. त्याच्यानंतर मला पुण्याचं JSPM कॉलेज भेटलं. तिथं मग कॉलेज भेटलं, पण ते फॉर्म भरताना काय चूक झाली होती, NRI म्हणून फॉर्म गेला होता माझा. कारण त्याच्यामधून गेलं तर स्कॉलरशिप भेटत नाही. आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्ही ॲडमिशनला गेलो, नंबर लागला, खुश होतो. माझे वडील, काका आणि आम्ही तिघंजण गेलो पुण्याला ॲडमिशन. तिथं गेल्याच्या नंतर असं कळलं, की त्यांच्या कॉलेजची फीस ₹92,000 कॉलेजची फीस आणि एक 62,000 हॉस्टेलची फीस होती. असं मिळून म्हणजे जवळपास ₹1.5-2 लाख वर्षाचा खर्च जाईल. म्हणजे एवढी परिस्थिती नव्हती, की वडील तरी पण म्हणत होते, की "मी इकडून-तिकडून जमा करून व्याजानं वगैरे काढून तुला शिकायचंच तर भरतो मी फीस." तर मी विचार केला म्हणलं नाही, समजा जर मी आता समजा वर्षाला ₹2 लाख खर्च करतोय. 3 वर्षाची डिग्री डायरेक्ट सेकंड इयरपासून. म्हणजे 2 लाखानं केला तरी ₹6 लाख मी खर्च करणार आणि इव्हन समजा जॉब नाही लागला पुढं किंवा चांगला पेमेंट नाही भेटलं, तर मग घरी काय सांगायचं? घरचे पुन्हा म्हणतील, "आम्ही एवढे पैसे खर्च केले, तुला माहीत होतं तर मग तू कशाला केलंस?" म्हणून मी डिसिजन घेतला, की नाही मला नाही करायचं, मला हे कॉलेजला ॲडमिशनच नाही घ्यायचं. घरी आलो शांत म्हणजे दुःख वाटत होतं खूप. एवढं आपण मेहनत करून पॉलिटेक्निकला पण आपल्याला कुठं भेटलं नाही कॉलेज चांगलं. तरी मग वडिलांनी जरा धीर दिला. म्हणे काही नाही. मग नंतर मी जॉब करायचा डिसिजन घेतला. मग जॉब करायचा डिसिजन गेला. मग औरंगाबादला आलो. कारण पॉलिटेक्निक औरंगाबादला झालेलं होतं. इथं मित्र होते 2-3 जण.
त्यांच्या रूमवर आलो, जॉब सर्च करायलो. जॉब सर्च करताना पूर्ण MIDCमध्ये चक्रा मारायच्या, कन्सल्टन्सीला चक्रा मारायच्या, रिझ्यूम द्यायचा, जॉब नाही भेटत. नंतर एक 30-40 दिवसानंतर मला एन्डुरन्स कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जॉब भेटला. किंवा एक कॅज्युअल टाईपच असतं ते कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये. तिथं एक मी 22 दिवस काम केलं. म्हणजे पूर्ण कॅज्युअलसारखं असं वाटायचं की एवढं आपण शिक्षण घेऊन काहीच उपयोग नाही. नंतर मग असं लक्षात आलं की अरे हे कधी करायचं, कसं करायचं आणि म्हणून ते जॉब सोडून दिला. परत दुसरा जॉब सर्च करायला चालू केलं. एक कन्सल्टन्सीवाल्याने कॉल दिला कास्मो फिल्म्सचा. तिथं म्हणजे ट्रेन इंजिनिअरच्या जागा होत्या. तिथं इंटरव्ह्यूमध्ये 7 जण आम्ही इंटरव्ह्यूला होतो त्या दिवशी. 7 जणांमध्ये माझं एकट्याचं सिलेक्शन झालं तिथं. त्याच्यानंतर मग भारी वाटलं. MNCमध्ये जॉब भेटला, सगळं झालं. पेमेंट पण 9,500-10,000 रुपये पेमेंट होतं. कॅन्टीन, बसची सुविधा होती. मी खुश होतो. म्हणलं चला काही ना काही झालं बुवा. जॉब तर भेटला. मग 1 वर्ष मी जॉब केला जवळपास. सप्टेंबरपासून पुढल्या ऑगस्टपर्यंत. पण या पिरियडमध्ये काय झालं, मशीनवर ऑपरेटिंग करायची, नाईट शिफ्ट रोटेशन, नाईट सेकंड, फर्स्ट शिफ्ट आणि त्याच्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. कंपनीमध्ये निप रोलमध्ये माझा हा अंगठा गेला. हा अंगठा गेला एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला, की पूर्ण असं डॉक्टर म्हणले, की हा अंगठाच काढून टाकावा लागतो तुम्हाला. मग ते तसं म्हणले, की डॉक्टर मला एकदम मागचं रिअलाईज झालं, की अरे आपले एवढे स्वप्न होते, आपल्याला एवढं शिकायचं होतं आणि हा अंगठाच काढला तर मी कसं लिहिणार? मग असं झाल्याच्या नंतर काय, बेमडे हॉस्पिटलला मग मला ॲडमिट केलं कंपनीकडूनच. अगोदर बेमडे हॉस्पिटलला ॲडमिट केलं मला कंपनीकडूनच, कारण इथं माझं कोण राहत नव्हतं औरंगाबादमध्ये. मी एकटाच आणि आमच्या गावातले इथं SB शाळेला शिक्षक आहेत, घुगे सर म्हणून. ते गावातले म्हणजे त्यांनी चांगला सपोर्ट केला. ॲडमिट केलं. मग डॉक्टर म्हणले, की तुमचा अंगठा काढून टाकावा लागेल किंवा हे होणार नाही ट्रीटमेंट. आणि मग सर तरी म्हणले, आपण ऑपरेशन करून बघू. सक्सेस झालं. तुमचं नशीब, आमचे प्रयत्न तुमचं नशीब राहील असं डॉक्टरांनी सरळ सांगितलं माझ्यासमोरच. मग अशी अडचण आली, की मी ते ॲक्सिडेंट झालेला घरी नव्हतं सांगितलं किंवा असं झाले कारण घरचे घाबरून जातील म्हणून. आणि नंतर मग ऑपरेशन करायच्या वेळेस त्यांनी म्हणे कोणतरी फॅमिलीचं पर्सन रिस्पॉन्सिबल पाहिजे साईन करायला. नंतर मग इथल्या काकांना फोन केला मी, घुगे सरांना. ते लागलीच आले आणि त्यांनी सही करून मग ऑपरेशन करा म्हणले. ठीक आहे, मग ॲडव्हान्स वगैरे भरून कंपनीवाल्यांनीच खर्च केला. ऑपरेशन केलं. एक 12 दिवस ॲडमिट होतो मी तिथं. नंतर मग थोडा फरक पडला. आता पण एवढे पाडला एक सेन्सच नाही आहे. म्हणजे सेन्स नाही होत. दुसरं चमडं बसवलेलं आहे इथं. इथं 17 टाके होते अंगठ्याला असं पूर्ण. त्याच्यानंतर मग ठीक आहे, मग असं झालं. मग गावाकडे गेलो. घरच्यांना सांगितलं मी. 5-6 दिवसानंतर काकांनी फोन केला. वडील आले. वडील पुन्हा घरी गेल्याच्या नंतर आई म्हणली, "असलं जॉबच नको करू" म्हणे. "काही गरज नाही" म्हणे, "आपल्याला शेती कर" म्हणे. "आहे तसं करून खाऊ." मग ठीक आहे म्हणलं, आता जॉब नाही करायचा तर म्हणलं मी डिग्रीला फॉर्म भरतो. डिग्रीला फॉर्म भरला. त्यानंतर मग मला कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीला बीटेकला ॲडमिशन भेटलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तिथं गेल्याच्या नंतर पण मग चांगला अभ्यास वगैरे केला, हॉस्टेल भेटलं. कारण ते गव्हर्नमेंट असल्यामुळे इथं फीस वगैरे नव्हती. कारण आमच्या घरची परिस्थिती म्हणजे काही एवढी ही नव्हती किंवा पूर्ण आपण पैसे खर्च करायला किंवा महिन्याला जरी 5,000 द्यायचे म्हणलं तरी बऱ्याच वेळेस माझ्या वडिलांनी असं व्याजानं पैसे काढून दिले मला. पण मला सांगितलं नाही त्यांनी. हं. वडील असं सांगत नव्हते. वडिलांना वाटायचं मी ह्याला सांगितलं तर हे सोडून देईल शिक्षण किंवा मग मला आईनं नंतर सांगायचं किंवा तुला 40 पाहिजे होते ना, तर मग इकडून घेतले, तिकडून घेतले, दिले. मग असं झाल्याच्या नंतर सगळं ठीक. मग बीटेक पास झालो मी. परत मग तोच प्रश्न किंवा जॉब कुठं करायचा आणि कसा करायचा? कॅम्पस काही आले नाहीत. त्यावेळेस स्लॅग चालू होता. 2017ला पास आउट झालो मी बीटेक. त्याच्यानंतर मग परत औरंगाबादला आलो, कारण औरंगाबादला इथे जॉब केलेला होता. मित्र होते की जॉब सर्चिंगला. कमीत कमी त्यांच्या रूमवर तर राहता येत होतं. कुठेतरी नाश्ता करायचा, जेवण करायचं. 1 महिना, दीड महिना, 2 महिने लागले सर्च करायला. नंतर मग वाळूज MIDCमध्ये लक्ष्मी अग्नीमध्ये मला भेटला जॉब. ऑपरेटर इंजिनिअर म्हणून, ट्रेनी ऑपरेटर इंजिनिअर. तिथं पण मग केलं, जॉइन ऑप्शन नव्हता. पेमेंटचं काय 14,000 पेमेंट ग्रॉस सॅलरी, इन हँड 12,000 यायची. त्याच्यामध्ये कसं व्हायचं, 8 तासामध्ये मशीनवर CNCवर उभा राहून 8 तासामध्ये 1200 जॉब मारायचे. म्हणजे जॉब घ्यायचा, मशीनला लावायचा, काढायचा, चेक करणे, क्वालिटी आणि पुढं पाठवायचं. पूर्ण 8 तास कंटिन्यू उभा टाकून 12,000 रुपये भेटायचे हातात.
मग त्याच्यामध्ये भागवायचं कसं तरी. सगळं करून जमलं. पी-एफ जमलं होतं थोडा आणि नंतर मग तर हे झालं. नंतर आता आमच्यामध्ये कसं आता सगळं हे झालं तर जॉब करायचं, पण माझ्या मनात यायचं की अरे हे काय लावलंय? एवढं आपण शिकलो, एवढं खर्च केलाय, एवढी डिग्री, बी-टेक लाज वाटायला लागली अक्षरशः ते जॉब करायचं. कारण आय-टी-वाले पण तेच काम करायचे, डिग्रीवाले पण तेच, पॉलिटेक्निकवाले पण तेच करायचे. मग असं वाटायचं यार कुठेतरी आपण नकोच हे करायला. परत मग असं वाटलं की अरे आपण एकदा काय करू म्हणलं. माझं मधून मन काय म्हणायचं आतून, की विकास एकदा ट्राय कर. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दे. 2 वर्ष, 3 वर्ष ट्राय कर. नाही लागलं तर पुन्हा तुला हे जॉब मारणंच आहे आयुष्यभर. मग ठीक आहे म्हणलं. मग बोललो. मग नंतर त्यावेळेसच कसं झालं आमची ओळख झाली, की ते मग आमचे वडिलांचे मामे-भाऊ इथं राहतात वाळूज एम-आय-डी-सीमध्ये. जॉबसाठी त्यांना मग भेटायचो मी किंवा जॉब बघा, हे करा माझ्यासाठी. मग त्यांनी सांगितलं, मग आमची ओळख झाली माझी आणि त्यांच्या मुलीची ओळख वगैरे झाली, बोलणं झालं. मग बोलत-बोलत तिला मी बोलून दाखवलं, की म्हणलं मला यार असं वाटतं, की हा जॉब नाही करू वाटत. मला वाटतं मी काहीतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करावे आणि जर नाही झालं तर नंतर जॉब मारायचीच म्हणलं काय, असं पण तेच आहे. मग ती ना काय म्हणली शीतल म्हणली, तुम्ही काय करा" म्हणे, "तुम्हाला जे वाटतं ना मनातून ते करा" म्हणे एकदा. तिला म्हणलं, "असं-असं पैशाचा प्रॉब्लेम आहे वगैरे." ती म्हणे, "मी मदत करते होईल तेवढं." कारण ती ज्यावेळेस जॉब करत होती. मग ती जॉब करायची आणि घरी पण मग गेलो घरी. असं समजा ठरलं माझे किंवा आता काय आपण कुठेतरी क्लास लावू आणि करू आपण बँकिंगचं. कारण बँकिंग ह्याच्यामुळं निवडलं, कारण इथं लवकर रिझल्ट येतात किंवा नंबर ऑफ एक्झाम होतात वर्षामध्ये 15-16. मग त्याच्यामुळं बँकिंगमध्ये वळलो. घरी गेलो. घरी जाऊन मग एकदम असं काळजावर दगड ठेवून सांगितलं, की वडिलांना. ते म्हणलं, की "मला कंपनीतून काढून टाकलंय आणि मला काही आता कंपनीत नाही जॉब. मी आता काम करतो" म्हणलं, की "मी क्लास लावतो. जॉब लागला तर बघतो." घरच्यांनी विरोध केला. घरचे म्हणे, "नाही," म्हणे, "एक तर जॉब भेटत नाही," म्हणे, "तुला लागलाय जॉब तर कर. बाकीच्या मुलांना जॉब नाही, काही नाही. तू समजा नशिबवान तू कर, चांगला जॉब आहे. काय आज ना उद्या पगार वाढेल म्हणे. कसं पण होऊन जाईल म्हणे." तरी पण नाही म्हणला, की मग वाटलं तर म्हणलं, "मला पैसे नका देऊ. मी पार्ट टाईम जॉब करून मी क्लास करतो आणि हे करतो." तरी मग वडिलांनी समजून घेतलं, समजूत घातली. म्हणे, "नाही तुला अजून किती तू 1 वर्ष म्हणतोय का? मी 2 वर्ष तुला अजून पैसे पुरवतो" म्हणे. "माझं काही पण होऊ दे" म्हणले. "आणि तू कर" म्हणे. "काय करायचं तुला फक्त एवढं कर" म्हणे, "काहीतरी एक रिझल्ट भेटला पाहिजे." मग ठीक आहे, मग ते करून आलो मी औरंगपुऱ्यामध्ये. माझ्या मित्राचा मित्र उमेश गिरगे म्हणून होता इथं रूमवर, त्याच्याकडे आलो. मग क्लास लावायचे, कुठे लावायचे त्याला बोललो वगैरे. "तू एक काम कर" म्हणे, "शुभम सरांकडे लाव" म्हणे क्लास. शुभम सर एवढं भारी म्हणे, "तिकडे क्लास लाव. बाकीचं मग ठीक आहे." मग वाटलं तर म्हणे डेमो करून बघ. डेमो करून बघितलं. मी डेमो केलं आणि त्याच दिवशी ॲडमिशनला हे केलं, ऑफिसमध्ये जाऊन नाव वगैरे दिलं. नंतर फीस वगैरे पेड केली. त्यावेळेस माझी ती सप्टेंबरची बॅच पुढं गेली होती. सरांचं नंबर सिरीज चालू होतं आणि मॅडमचं जवळपास आरशीचं नंतर आरशी चालू झालं. मी गेल्यानंतर एक 4-5 दिवस आणि मग त्यावेळेस काही केलं बॅचमध्ये मला काही समजायचंच नाही. कारण काही कधी काहीच बघितलेलंच नव्हतं किंवा सिलेबस काय, काय काहीच नव्हतं केलेलं. मग नंतर सरांना भेटलो. सर म्हणे, "तू काय कर" म्हणे, "ह्या बॅचमध्ये नको बसू. नवीन बॅच चालू होणार आहे" म्हणे आपली दिवाळीच्या नंतर. "त्यावेळेस तू बॅच जॉइन कर." मॅडम पण म्हणे, "तुम्हाला तर काही समजणारच नाही" म्हणे, "आता काय चाललंय काय नाही." दुसरी बॅच मग चालू झाली नोव्हेंबरमध्ये 12 नोव्हेंबर 2018ला. ती बॅच चालू केली आणि तिथून अभ्यास करायला सुरुवात केली. मग अभ्यास म्हणजे काय करायचं, मॅडमने जसं सांगितलं 8 दिवसाला मॅडमला भेटायचं, सरांना भेटायचं. बॅच चालू होती. बॅच चालू असताना जेवढं बॅचमध्ये शिकवलं तेवढंच करायचं आणि वेळ उरलाच तर मग क्विजेस वगैरे थोडंफार करायचो मी नंतर. आणि इंग्लिशबद्दल मॅडमला तर कळून चुकलं होतं, की ह्याचं खूपच वीक आहे आणि मला पण असं वाटत होतं, की काही येणार म्हणजे आता इंग्लिशचं म्हणजे मला काहीच नव्हतं. कारण मी पेपर वाचायला गेलो, मॅडम सांगायच्या जी काढून आणा. स्पोर्ट पेजची जरी एक न्यूज छोटी जरी वाचली, तरी मी पूर्ण त्याचं छोट्या न्यूजचं मोठं लिहून काढायचं सगळं. आणि मग असं करत पुढं मॅडमनं सांगितलं, की तुम्ही रोज 2 आरशी करायचे म्हणे आणि हो कॅप एवढं करा. आणि सरांचं समजा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं मॅथचं थोडंफार ठीक होतं. सांगितल्यानंतर समजत होतं. तशी प्रॅक्टिस करायची.
ते पण मी पूर्ण म्हणजे वर्ल्ड प्रॉब्लेम वगैरे त्याला नाही, अगोदर फक्त बेसिकच करायचे, कारण टेबल वगैरे पाठ नव्हते, काहीच नव्हते. कारण इंजिनिअरिंगला असताना कसं पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगला पूर्ण कॅल्सीची सवय लागलेली. 2x2 जरी करायचं असलं तर कॅल्सी वापरायचो आम्ही इंजिनिअरिंगला असताना. त्याच्यामुळे हेच नव्हतं. आणि नंतर मग मॅडमनं जसं दर 8 दिवसाला भेटायचं, मॅडम प्लॅन द्यायच्या किंवा तुम्ही हे 8 दिवसामध्ये असं करा. सरांना पण आम्ही भेटायचो. त्यांनी पण असं सांगायचं प्लॅन ग्रुपमध्ये, की तुमचं आता हे इथपर्यंत आलंय ना, पुढे हे करा. परत मग टेबल्स वगैरे सरांनी ग्रुप करून दिला किंवा डिस्कशन करा आणि त्याचा खूप फायदा झाला. किंवा टेबल्स, पर्सेंटेज काढणे, तोंडी, फॅक्टर म्हणजे एवढं फास्ट व्हायचं, की अगोदर कसं नवीन-नवीन मी 1 महिनाभर असं स्वतःच करायचो. टेबल लिहून पाठ करायचं, पण ते काही पाठच होत नव्हते. नंतर सरांनी ग्रुप करून दिल्याच्या नंतर मग ग्रुपमध्ये एकदम मस्त पाठ झाला आणि नंतर सगळं मग करत राहिलो मी अभ्यास. जी-केचं मॅडम मी सुरुवातीला, कारण आता माझं कसं झालं होतं, प्री मी ए म्हणजे अभ्यास करून थोडं एस-बी-आयची प्री दिली होती, एस-बी-आय क्लर्कची. त्यावेळेस 64 कट ऑफ लागला होता आणि मला 58 मार्क पडले होते. त्यावेळेस मी एकदम असं डिप्रेस झालो होतो किंवा अरे एवढा सवळून गेलो म्हणजे आपण अजून जरा जोर लावला तर होतंय. आणि त्यावेळेस मग असंच करायचो अभ्यास मी पूर्णपणे, तेच सरांना वगैरे भेटलो, मॉक टेस्ट एनालिसिस वगैरे प्रॉपर करणं. ग्रुपमध्ये आम्ही टेस्ट देऊन एनालिसिस करायचो. आणि जी-के करायला काय स्टडी आय-क्यूचे व्हिडिओ पाहिले अगोदर, कारण जी-केचं मला एवढं काही असं माहीत नव्हतं अगोदरपणे आणि कधी वाचण्यात पण आलेलं नव्हतं. कारण मी एवढं असं हेच नव्हतं करत जी-केचं वगैरे अगोदर. जॉबच्या वेळेस तर काय काहीच माहीत नव्हतं. सकाळी जाणे, येणे आणि त्याच्यामध्येच वेळ जायचा. नंतर स्टडी आय-क्यूचे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर किंवा जी-के कसं करायचं, कसं वाचायचं, त्यांनी प्रश्न काय विचारतात त्याची आयडिया आली. स्टडी आय-क्यूचे व्हिडिओ आणि त्याच्यानंतर अड्डाची पी-डी-एफ, हे 2 मध्येच मी जी-के पूर्ण केलं. एलआर की कैसी पढ़ाई की आपने? एल-आरचा पूर्णपणे पझलवर फोकस होता आणि समजा इनइक्वालिटी हे सरांनी जे क्लासमध्ये सांगितले होते शॉर्ट ट्रिक, यश सरांनी पूर्णपणे इनइक्वालिटीच्या, ब्लड रिलेशनचं आणि पझलमध्ये पण पझलचं स्वतःचं डोकं लावायचं. परत समजा टेस्टमध्ये जर आम्ही 4 जणांनी टेस्ट दिली, मग त्यानं पझलला कसं अप्रोच केलं, मी कसं केलं अप्रोच. मग दोघांनी मिळून काही पझल सोडवायचे, रोज दोघांनी चौघांनी मिळून टायमर लावून पझल सॉल्व्ह करायचे. कारण एल-आरमध्ये पझल खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. पझल जर समजा मग नंतर असं-असं झालं, एवढा प्रॅक्टिस झाली, की असं बघितल्या-बघितल्याच करायचं, कोणती पॉसिबिलिटी घ्यायची आणि कोणती एलिमिनेट करायची. आणि पझल बसवताना सुरुवातीला काय जेवढ्या पॉसिबिलिट्या निघतात तेवढ्या पॉसिबिलिट्या घेऊन सॉल्व्ह केलं, तर पझल लवकर बसतं. आप कितने घंटे पढ़ाई करते थे? मी सकाळी 7 वाजता रीडिंगला यायचो. 7ला वेळ असतानाच म्हणजे कधी-कधी ते रीडिंग उघडायच्या अगोदरच यायचं. आपल्याच रीडिंगमध्ये शुभम सरांच्या रीडिंगमध्ये बसायचो मी. आपली सर क्लासची रीडिंग होती तिथेच बसायचं. सकाळी 7 वाजता यायचं. चहा वगैरे घेऊन गेट उघडायच्या अगोदर तिथं राहायचं. कारण ही सवय आमची बॅच मॉर्निंग असल्यामुळे बॅच चालू असतानाच लागली होती 7ची सवय. आणि असं ठरवलं होतं, की किती जरी वेळ झाला समजा आपल्याला झोपायला रात्री, तरी सकाळी लवकर उठायचं. मग ती झोप पण लवकर लागून द्यायची. असं बऱ्याचदा होतं. बरेच असं वाटतं, की आपण उशिरा झोपलो म्हणजे आता उशिरा उठणार नाही. तर विचारच नाही केला मी. मी एक असं ठरवून घेतलं होतं स्वतःला, की आता आपण कंपनीमध्ये कामाला आहे. 12 तासाची ड्युटी, सकाळी 7 ते रात्री 7 मध्ये आपल्याला ड्युटी करायची. आणि समजा मग रीडिंगमध्ये झोप यायली, तर लगेच मी असा विचार करायचे, कंपनीमध्ये असं जर आपल्याला झोपू दिलं असतं का कोणी? इव्हन बसू पण नसतं दिलं. मग इथं तर आपण बसू नये. बसून अभ्यास करायचा, त्यात काय अवघड आहे? पूर्णपणे असं मी 12 तासाचं शेड्यूल होतं. त्याच्यामध्ये 10 वाजेपर्यंत मी इंग्लिश करायचो. सकाळी 7 ते 10. इंग्लिशमध्ये बी काय सुरुवातीला रीडिंग करायची 1.5-2 तास. रीडिंग केल्याच्या नंतर आरसी सोडवायचे 2. नंतर व्होकॅब करायची आणि नंतर ऑलिव्हरचं क्विज सोडवायचं. हे करायला कधी मला 10:30 वाजायचे, कधी 11 वाजायचे, कधी 10ला बरोबर होऊन जायचं सगळ्या गोष्टी. म्हणजे असं नव्हतं की आता समजा टाईम लावला मी आणि 1 तास रीडिंग करायची आणि एकच आर्टिकल वाचला आपण असं टाईमपास करत, असं नाही. म्हणजे आपण जेवढं ठरवलेलं की 4 आर्टिकल वाचायचे, त्यानंतर 2 आरशी सोडवायचे. जे आर्टिकल वाचायचे जी काढून वाचायचे. आरशी सोडवताना पण वाचायचं आरशी पूर्ण, त्याची जी काढायची आणि क्वेश्चन आन्सर करताना काय करायचं, की आरशीकडनं पाहता आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न म्हणजे सुरुवातीला असं व्हायचं, की 3 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन व्हायचं. नंतर असं व्हायचं, की 3 ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट करून टाकायचं. होऊनचे ऑटोमॅटिक व्हायचे. हे तर नाही 100% कळायचं. 2 मध्येच कन्फ्युजन राहायचं.
एखाद्या वेळेस त्यावेळेस मग आरशीमध्ये त्या पॉईंटला आपल्याला कळायचं जीएसटी काढल्यामुळे लयच असं वाटायचं की हा पॉईंट कुठं सेंटरला आहे का, खाली का कुठं मध्ये. तेवढं पॉईंट केलं की एकदा जीएसटी बघायची आणि तिथं बी नाही समजा आपल्याला एक्झॅक्ट नाही कळलं तर त्या पॉईंटला आरशीमध्ये बघून आन्सर करायची क्वेश्चन. म्हणजे इंग्लिशचा अभ्यास करताना काय आरशी पूर्णपणे वाचायचा, समजून घ्यायचा. म्हणजे समजून घ्यायचं म्हणजे त्यात एवढं पण नाही किंवा पूर्ण अर्थ काढत बसायचे किंवा आपले मनाचे अर्थ लावायचे असं नाही करायचं. एक सुरुवातीला पॅराग्राफ वाचला त्यात आपल्याला काय कळलं जीएसटी एक 2 ओळीमध्ये 1 ओळीमध्ये किंवा आकडे वगैरे असतील ते आकडे लिहून घ्यायचे. पर्सेंटेज, डिक्रीज, इन्क्रीज काय असं ॲनालिसिस वगैरे टाईप असेल तर ते करून घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आरसीचं ज्यावेळेस समजा आरसी सॉल्व्ह करतोय, आरसी बघण्याच्या वाचण्याच्या अगोदर क्वेश्चन बघून घ्यायचे. मला सवयच लागून गेली होती ती. क्वेश्चन कसे विचारलेले आहेत, डायरेक्ट आहेत का इनडायरेक्ट आहेत किंवा टोनवर आहेत किंवा ऑथर काय म्हणते याच्यावर आहेत. जे समजा ऑथरचं काय म्हणणं आहे हे जर असेल तर ते थोडं डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळं काय करायचं इनडायरेक्ट क्वेश्चनला आपण तेवढं हे नाही करायचं. म्हणजे तसं जर आलं तर डायरेक्ट मन मोठं करायचं, आरसी स्किप करायचं. त्यानंतर मग एक ही सेकंड आप कौन से बैच के हो विकास? नोव्हेंबर 12 नोव्हेंबर 2018. 2018 आणि तुमची बॅच संपली असेल डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 2019 ला. हां, मार्च किती मध्ये. वर्ष झाले? फेब्रुवारी 2019, 20, मार्च मध्ये 21, बॅच संपले आमचं 2 मॅथ. एंड हाफ ईयर, 2.5 साल हो रहे हैं बच्चे की बैच होकर। अब आपको जो मैं इंग्लिश और हिंदी में बोलती हूँ यही बच्चा अभी उसको ट्रांसलेट करके मराठी में बोल रहा है। मतलब ये बच्चे के दिमाग में जो मैडम बोलती है वो नर्व्स में बसा हुआ है अभी तक। यानी वो बच्चे ने कितना सिंसियरली पढ़ाई किया होगा इस बात पे ध्यान दें। लिटरली मैं आप जो मुझसे सुनते हो वही चीज ये बच्चा एज इट इज बोल रहा है कि कैसे आपको डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन हैंडल करना है। So can you just imagine how much he has worked on the strategy that I have told you? See the result. Go ahead, Vidya. कारण आरशी मध्ये तेच महत्वाचं आहे. आपल्याला आता कसं आहे आरशी सॉल्व्ह करताना काय आपले डायरेक्ट क्वेश्चन विचारलेत का काय विचारलेत त्याच्यावर सगळं फोकस करायचं. आणि व्होकॅबवर क्वेश्चन असतात आरशीमध्ये कमीत कमी 3 जास्तीत जास्त 5, 4 पण असतात, 2 पण असतात. आणि आरशी आता समजा ते आरशीमध्ये जे व्होकॅबला विचारले ते हायलाइट केलेले वर्ड असतात. तर बऱ्याच वेळेस काय होतं की त्या आरशीमधलं जे हायलाइट केलं त्याचं आपल्याला एक्झॅक्ट मिनिंगच माहीत नसतं. वर्ड कधी वाचलेला पण नसतो, ऐकलेला पण नसतो. असं कधी होऊन जातं की मागच्या पुढच्या सेंटेन्सहून त्याचा अर्थ निघून जातो. एक डोक्यात राहतं. मग आरशी वाचता वाचताच ते आपण समजा ते अर्थ त्याचा मिनिंग लिहून घेतला आपल्या भाषेत, मराठीत, हिंदीत काय जे समजा आपण किंवा शब्दाचा असा अर्थ आहे. ज्यावेळेस मग आपण त्या क्वेश्चनवर जाऊ त्यावेळेस कळतं ना. आणि कधी समजा व्होकॅबमध्ये कसं असतं, जर शब्द विचारला, अँटोनिम विचारलं, तर ते काय करतात 2 सिनोनिम विचारतात. जरा एक लांब असे त्याचा अर्थ लांब असेल तसा अँटोनिम विचारतात आणि एक जवळचा अँटोनिम विचारतात. असं त्यांचं एक ठरलेलाच पॅटर्न असतो, की एक 3 ऑप्शन तर एलिमिनेट होऊन जातात व्होकॅबमध्ये. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज राहतो. एक जरा फार्देस्ट मिनिंग राहतो आणि एक क्लोजेस्ट मिनिंग राहतो. त्याच्यामध्ये आपण ते अर्थ आपण लिहिलेला असतो, की अरे हेच बरोबर आहे, हेच उत्तर असणार आहे, 100% मारायचं. दुसरं एक मला एक गोष्ट अशी सांगावी वाटते इंग्लिशमध्ये जर स्पेसिफाय जर केलं तर, कारण इंग्लिशमध्ये समजा आपण एरर सॉल्व्ह करत असू किंवा आरसी सॉल्व्ह करत असू किंवा काय, एकदा क्वेश्चनचं आन्सर दिलं आपल्या जे मनातून जे आलेलं आहे आपण ते टिक केलं आणि परत जर त्याला वाचायचं म्हणलं, तर मग अजून 2 आन्सर आपल्याला बरोबर वाटतं. फीलिंग इन्स्टिंक्ट्स पे भरोसा करना करेक्ट विकास. कारण आपल्यावरच विश्वास पाहिजे किंवा नाही हेच उत्तर असणार आहे आणि हेच आपण टिक केले बरोबर आहे. त्याला परत वाचलं किंवा परत आरशी वाचून ते पॅराग्राफ वाचून जर आन्सर टिक करायचं म्हणलं तर कन्फ्युजन होतं. आणि मला वाटतं की ग्रामरवर जास्त वेळ नाही द्यायला पाहिजे किंवा स्टडी करताना जे आहे ग्रामरला आपण नाही, ते बाय प्रोडक्ट आहे. आपण जर रीडिंग आणि व्होकॅब केलं का ग्रामर ऑटोमॅटिकली होऊन जातं. वेरी करेक्ट स्टेटमेंट विकास ने बहुत सही कहा कि ग्रामर इज द बाय प्रोडक्ट ऑफ रीडिंग। वेरी करेक्ट, गो अहेड। त्याच्यामध्ये आपल्याला काही असंही नाही ना की असं नाही विचारत किंवा समजा इथं चुकलंय किंवा ह्याचं करेक्ट करा असं पण नाही प्रश्न विचारत, किंवा मग आपल्याला एरर फाइंड करायचं आहे, करेक्ट नाही करायचं. आणि रीडिंगमध्ये वाचता वाचता कळत जातं की आपण फ्लोमध्ये अरे इथं कुठतरी गडबड दिसती सी मध्ये किंवा बी मध्ये, ते आन्सर मारून द्यायचं. काय एरर काय पुन्हा त्यावेळेस समजा आपण मार्क्स दिले असेल तर अनालिसिसमध्ये आपण आधी हे करायचं किंवा काय एरर होता, नंतर सोल्युशनमध्ये आपल्याला कळतंच किंवा एरर नेमकं कुठं होतं काय होतं. ग्रामरचं मला वाटतं एक मॅडमने दिलेले एक 22 रूल्स आहेत ना. हां, गोल्डन ग्रामर रूल्स 25. आता मी मागचा पेपर दिला RRB POचा, त्याच्या अगोदर SBI क्लर्कचा दिला. त्यावेळेस मी पण ते गोल्डन 25 रूल्स रिवाइज करून गेलो होतो PDF मॅडमचीच.
त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी जे ग्रामरच्या कामाचं आहे का सगळं त्यात आलेलं आहे. दुसरं एक्स्ट्रा ग्रामर करण्याची गरजच नाही. आणि एररमध्ये काय वर्ब सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये एक एरर राहतो. नंतर ऑक्झिलरी वर्बवर एक राहतो आणि समजा व्होकॅब वगैरे अँड द, हार्डली, वेन असे ते सगळे ते गोल्डन रूल ऑफ ग्रामर आहेत का त्याच्यामध्ये सगळे कव्हर झालेले आहेत. ते सोडून मला वाटतं की ग्रामरचं दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. मेन फोकस रीडिंग आणि व्होकॅब महत्वाचा पार्ट आहे. बेटे आप इंग्लिश 11 बजे तक करते थे, उसके बाद आप क्या पढ़ाई करते थे? लंच कब लेते थे? हां, 7 ते बजे? इंग्लिशचं झालं तर इंग्लिश सांगितलं. एकदा इंग्लिश झालं माझं 10:30-11 वाजेपर्यंत पुन्हा मी दिवसभर इंग्लिशकडे बघतच नव्हतो. काहीच नाही करायचं. इंग्लिशचं समजा काही क्विज दिसलं किंवा कुठं काय काहीच नाही. मग तेवढं झाल्यानंतर मी ते ऑलिव्हरचं क्विज द्यायचो 10-10:30 वाजता आणि क्विजचं एक अॅनालिसिस करून ते होऊन जायचं. 11 वाजेपर्यंत झालं की संपलं. नंतर मग चहा घ्यायचो मी. कारण चहा घेतल्याच्या नंतर मॉक टेस्टला जायचं. मॉक टेस्ट द्यायची. डेली एक मॉक टेस्ट द्यायची. 11 ते 12 मध्ये मोस्टली मी मॉक टेस्ट दिल्या. 10:30-11 जसं लॅबचा आपल्याला वेळ भेटेल तसं. आणि नंतर त्यानंतर मग टेस्ट दिली का मग काही विचार नाही करायचा की एवढे मार्क लगेच बघायचं नाही पेपर काय. फक्त किती मार्क्स आले, स्कोर किती आला, पर्सेंटाईल किती रॉंग एवढं बघून घ्यायचं आणि मग डायरेक्ट मी मेसला जायचो जेवण करायला. जेवण केलं, रिलॅक्स व्हायचं, यायचं आणि मग आम्ही सगळे जे ग्रुप होता 30 टेस्ट दिलेली होती. जेवण करून आल्याच्या नंतर आम्ही समजा 1 वाजता 1 सव्वा 1ला अॅनालिसिसला बसायचो वर टेरेसवर. अॅनालिसिसला मग आम्हाला कधी 3:30-4 वाजायचे अॅनालिसिस करायला. मग पूर्णपणे अॅनालिसिस करायचं. मॅथचं असेल तर माझे जे होते आम्ही चौघजण, निलेश होता, निलेशचं एल-आर खूप भारी होतं. अजून एक होता निखिल जिपकाटे, त्याचं क्वांट एल-आर दोन्ही पण खूप चांगलं होतं. म्हणजे आम्ही असं ते करायचं किंवा तू काय अप्रोच लावला आणि निखिलचं कसं लवकर पजल बसायचं. मग त्यालाच विचारायचं, "तू हीच का पॉसिबिलिटी घेतली? मला तर हे वाटलं, मग ही नाही का होऊ शकत पॉसिबिलिटी?" म्हणजे क्रॉस क्वेश्चनिंग करून आम्ही पूर्णपणे अॅनालिसिस एकदम परफेक्ट करायचं. अॅनालिसिस झालं, इंग्लिशचं अॅनालिसिस करून घ्यायचं अगोदर, नंतर क्वांट एल-आरचं करायचं. इंग्लिशमध्ये अॅनालिसिस करताना पण जे आपण क्वेश्चन बरोबर आले, तर आता बऱ्याच वेळेस काय होतं, एररमध्ये पण आपण मॉक टेस्ट देताना आपण समजा मारला एरर किंवा डीमध्ये एरर आपल्याला असं वाचताना वाटलं. पण आपण असं एक डोक्यात धरून की हा एरर आहे म्हणून मारलेला असतो. पण त्या ॲक्चुअलमध्ये ते आपला आन्सर बरोबर येतं. पण तो जे आपल्या डोक्यात एरर होता तो एरर नसतो. राइट, राइट, राइट. म्हणजे त्याच्यामुळे एक ते बघायची जरी बरोबर जरी क्वेश्चन असलं तर माझं म्हणण्याचा काय अर्थ आहे, की जे क्वेश्चन जरी राईट असले तरी ते आपण बरोबर पुन्हा अॅनालिसिस करताना चेक केलं पाहिजे का? आपल्या जे डोक्यात आन्सर होतं किंवा हाच अप्रोच होता म्हणून आपण आन्सर टिक केलं तोच आहे का करेक्ट? एवढं एक चेक करायला पाहिजे. कारण बरेच जण काय करतात इंग्लिशचं बरोबर आला क्वेश्चन त्याच्याकडे बघतच नाहीत किंवा बरोबर आला मग ते एखाद्या वेळेस ते मारलेला पण असतो की बरोबर येऊन जातो. ग्रुप में भी होता है, एनालिसिस करेक्ट का भी करना चाहिए. अनालिसिस करेक्ट करणं चाहिए. त्याच्यानंतर अनालिसिस झालं का मग काय करायचं समजा आता एल-आरमध्ये माझे चुकले. एक समजा कोडिंग डिकोडिंग चुकलं आणि एक पझलमधला क्वेश्चन टिक करताना चुकला. तर मग काय करायचं कोडिंग डिकोडिंगचे 10-12 सेट सॉल्व्ह करून घ्यायचे. नंतर 4च्या नंतर आणि नंतर मग समजा क्वांटचं बी माझं नंबर सिरीज चुकलं, रॉंग नंबर सिरीज चुकलं किंवा सिम्प्लिफिकेशन एकदाच 50-100 सिम्प्लिफिकेशन रॉंग नंबर मारून द्यायचे. तेवढे त्या दिवशी करायचं. नंतर मग 5:30 वाजता आम्ही डिस्कशन करायचं. टेबल्स वगैरे सगळे फॅक्टर वगैरे एक अर्धा तास डिस्कशन करायचं. 20% काढायचे, फॅक्टर पाडायचे, मोठे-मोठ्याचे पाडायचे, कमीचे पाडायचे. टेबल 20 पर्यंतच केले होते, परफेक्ट केले होते. क्यूब, स्क्वेअर 30 पर्यंत पाठ केले. नंतर असं 100 पर्यंत पाठ होऊन गेले. म्हणजे ट्रिकनं जर केलं तर आपण तसं तोंडी विचारल्यामुळं होऊन गेले. आणि नंतर मग ते झालं का फॅक्टर वगैरे डिस्कशन झालं का आणि नंतर परत चहा वगैरे घ्यायचा आणि जी-केला बसायचं. जी-केला ग्रुपमध्ये आम्ही करायचो. अड्डाची घ्यायची सगळ्यांनी त्याच मंथचं. त्याच्यावर डिस्कस एकानं वाचायचं, एकानं सांगायचं किंवा हे असं झालं, तिथं झालं. मग त्याच्यावर स्टॅटिक पण होऊन जायचं आणि आमचं करंट अफेअर्स पण होऊन जायचं. ठीक है. बेटे विकास, मेरे को एक चीज बताएं आप कि आपके ग्रुप के मेंबर्स कौन कौन थे, नाम बताएं उनके एक बार आप. माझ्या ग्रुपचा मेंबर निलेश राठोड, परत आशुतोष शेटे एक होता, शुभम सुरजागडे, अपूर्वा जोशी. ये सारे हं, ग्रुप मेंबर्स के साथ आप पढ़ते हैं. हं. कारण अपूर्वाचं कसं म्हणजे अपूर्वाचं इंग्लिश खूप भारी होतं. राइट. आणि मला असं वाटायचं की तिच्या ग्रुपमध्ये आपल्याला भेटेल पाहिजे चान्स. सुरुवातीला मग तुम्ही मॅडमने ग्रुप दिली होती पाडून, त्याच्यामध्ये अपूर्वा आमच्या ग्रुपमध्ये नव्हती.
तरी पण आशुतोषच्या ग्रुपमध्ये अपूर्वा होती. आम्ही क्वांटिलरला सोबत बसायचो. मी, आशुतोष, निलेश आणि मग आशुतोष कोण त्यांच्या ग्रुपमध्ये असल्यामुळं मग इंग्लिशचं ते अपूर्वाला विचारायचं, हे कसं काय, ते कसं काय? तिनं सांगायचं आणि इव्हन काल मला भेटली परवा. मी आलतो औरंगाबादमध्ये. तिनं पण खूप चांगलं केलं. म्हणजे Yeah, चांगलं वाटलं she is भेट also studying well. विकास, अभी आप जो एस्पिरेंट्स हैं, जो अभी बैंकिंग की तैयारी कर रहे हैं, उनको क्या सजेशन देना चाहोगे आप अपनी तरफ से? मला वाटतं किंवा अभ्यास करायला का आपण अभ्यास तर सगळेच करतात. जे समजा त्याला आपल्याला वाटतं की आपण क्लास लावले, अभ्यास करणे, एक आपलं ठरलेलं पाहिजे किंवा अभ्यास करून आपल्याला काय करायचं नेमकं, कधी करायचे. आता सगळ्यांचंच काय, आता क्लास लावले, आपण बॅच करतोय, म्हणजे सर्वांना पोस्ट काढायची. पण कधी काढायची पोस्ट हे ठरवायला पाहिजे. म्हणजे किती दिवसामध्ये किंवा काय. माझं कसं झालं होतं किंवा मला एक तर मी जॉब सोडून आलो होतो. इकडले सगळे कंडिशन होते. मला कसं पण करून 1 वर्ष, 2 वर्षाच्या आत जॉब पाहिजे हा डोक्यात विचार ठेवून आलो होतो मी इकडे. आणि त्यानंतर माझं एवढं पण असा एकदम अभ्यास नव्हता झालेला सुरुवातीच्या काळाला. आणि मी एस-बी-आयची दिली प्री, नंतर ए-डी-ओची दिली, नंतर ई-पी-एफ-ओची दिली, ई-एस-आय-सीची पण दिली. तिन्ही निघाली. माझ्या 3 प्री निघाल्या. एक ए-डी-ओ निघाली, एक एस-एस-सी निघाली, ई-पी-एफ-ओ एस-एस-सी आणि एक एल-आय-सी असिस्टंट. 3 प्री निघाल्या. सगळ्यात अगोदरची मेन्स माझी ए-डी-ओची झाली. मेन्सचा रिझल्ट आला, म्हणजे रिझल्ट येण्याच्या अगोदर ई-पी-एफ-ओची झाली मेन्स. ते 2 मेन्स दिल्या आणि ए-डी-ओचा रिझल्ट आला. रिझल्टमध्ये आलं माझं, क्वालिफाय झालो मी. आणि नंतर मग इंटरव्ह्यूची तयारी केली. इंटरव्ह्यूची तयारी पण मॅडमनंच पूर्ण, कारण माझं म्हणजे आता जे बोलतोय का तसं नव्हतंच मी. ज्यावेळेस मी बॅच लावली किंवा माझी बॅच चालू होती, जे सगळं झालं की मॅडमनं कधी मला असं क्लाससमोर काही समजा माझं काही चूक झालं तर एक पनिशमेंट मधून पुढं वाचायला लावायच्या मॅडम. एक पॅराग्राफ रीड करो. रीड करायला असं गेलं की मला उभाच टाकता येत नव्हतं. थरथर कापायचं. वाचणं तर लांबच, मग थोडं-थोडं अडकत-अडकत वाचायचं, कारण भीती वाटायची. आणि आता जे आहे तसं नव्हतं त्यावेळेस. कारण मला इंटरव्ह्यूच्या वेळेस बी असं थरथर कापत होतो मी किंवा मॅडमनी ते मॉक इंटरव्ह्यूमध्ये पण बघितलं होतं. मॉक इंटरव्ह्यू वगैरे सगळे मॅडमनी तयारी करून घेतली आणि नंतर जे फायनल इंटरव्ह्यूला एकदम कॉन्फिडेंटली मी झालं इंटरव्ह्यू माझं. कारण त्यांनी इंटरव्ह्यूला असं पूर्णपणे, आणि इंटरव्ह्यूचा विशेष एक सांगायचं किंवा इंग्लिश वगैरे काय बोलायचं का नाही, त्यांनी डायरेक्ट म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट केली की मराठीमध्ये बोलू का? त्यांनी मराठीमध्ये, पूर्ण इंटरव्ह्यू माझा मराठीमध्येच झाला. म्हणजे इंग्लिश म्हणजे लँग्वेज बॅरियर नाही करत. एवढं एक इंटरव्ह्यूमध्ये सांगायचं. कारण जे आपल्याला सांगायचं त्यांना कळलं बस झालं. एवढंच आहे. फक्त मी असं सांगतो की जे बी अभ्यास करतात, करायलाच किंवा चालू आहे, त्यांना काय करायला पाहिजे की कंटिन्यू समजा आपण जे करतोय का, प्रोसेस पूर्ण फॉलो करायला पाहिजे. की आता सर पण प्रत्येक विकली टॉकमध्ये सांगतात, मी पण ऐकतो विकली टॉक. सर तेच दरवेळेस सांगतात की एका एक्झामच्या पाठीमागे नका लागू किंवा एकाच ह्याच्या पाठीमागे नका लागू. किंवा बऱ्याच वेळेस काय होतं, त्या प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा मेंबर असतो की ते जी-के करत राहतो. त्याचं प्रीचं झालेलं असतं किंवा त्याला वाटतं की माझी प्री निघेल, जी-के करत राहतो. मग आपल्या पण मनात येतं, अरे जी-के करते, माझं कसं होईल? मी कधी करू? समजा माझी प्री निघली तर काय? माझं म्हणणं काय, जोपर्यंत आपली प्री नाही निघत ना, तोपर्यंत प्रीचा अभ्यास करायला पाहिजे आणि वेळ भेटला तर जी-के करायला पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी प्रीच्या ह्याच्यावरच दिली पाहिजे, क्वांटिलर इंग्लिशवर. आणि कन्सिस्टंटली अभ्यास केला पाहिजे कंटिन्यू. समजा 4 दिवस केलं, नंतर 3 दिवस आराम केला, असं नाही चालत. आपल्याला येऊ नाही लिहू, समजा आता इंग्लिशमध्ये पण मॉक टेस्टमध्ये स्कोअर कमी येतंय. आता मग काय बऱ्याच वेळेस काय होतं, आता इंग्लिशचा मी पेपरच देत नाही, डायरेक्ट टेस्ट सबमिट करतो मॉक टेस्टमध्ये. असं नाही करायला पाहिजे. स्कोअर कमी आला, समजा इव्हन कमी आला, निगेटिव्हमध्ये गेला, तरी इंग्लिशला तेवढं तर आपल्याला करावंच लागतं. कारण इंग्लिशचं कोणाचंच असं नाही की 100% करेक्ट येऊ शकतात म्हणून किंवा येतात. एखादा अपवाद असेल, पण इंग्लिशला आपण तेवढी काळजी घेतली पाहिजे की तिला सोडलं नाही पाहिजे. किंवा जरी आपला स्कोअर चांगला येत नसेल किंवा काही होत नसेल, तरी पूर्णपणे आपण ते कन्सिस्टंटली प्रोसेस फॉलो केली पाहिजे. मला एवढं म्हणायचं आहे. कुठल्याही एका एक्झामच्या मागे न पळता पूर्ण प्रोसेस फॉलो केली नाही, एक्झाम ऑटोमॅटिक एक निघली की एक एक निघून जातात. एक एक्झाम निघायलाच उशीर आहे. एक निघली की भरपूर एक्झाम निघतात. कॉन्फिडन्स येऊन जातो. अंडरस्टूड। विकास, ऐसी कोई चीज है जो आप शेयर करना चाहोगे स्टूडेंट्स के साथ, या ऐसे कोई लोग हैं जिनको आप बहुत ज्यादा थैंक यू बोलना चाहोगे आपकी लाइफ में, या ऐसे कोई मोमेंट्स है जो आप डिस्कस करना चाहोगे? मॅडम असं मोमेंट मला तर सगळ्यात अगोदर मी की थँकफुल एकदम असं वडिलांना,
कारण वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. यानं एकदम असं हे तर समजा आर्थिक सपोर्ट किंवा पैसे वगैरे पुरवणं ते तर सगळेच करतात. पण मानसिक जे आहे ते वडिलांनी मला खूप सपोर्ट केला. इव्हन अशी एक कंडिशन सिच्युएशन आली लाईफमध्ये माझ्या, की माझं चालू होतं अभ्यास म्हणजे नेमकंच मी बॅच लावली होती, गावाकडे गेलो होतो आणि घरी जरा प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम होते आणि माझं पण शिक्षण किंवा असं त्याचा अर्थ होता किंवा मी इकडे जॉब सोडला म्हणूनच घरी प्रॉब्लेम व्हायलेत किंवा असं होतंय किंवा असं वाटायचं. आणि मग मी आणि वडील आम्ही असं बोलत होतो. वडिलांच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि ते पाणी बघितलं मी. त्यांच्या असं दिसलं की नजरेमध्ये किंवा कुठेतरी तेव्हाच असं एकदम असं वाटलं की आपण काहीतरी केलंच पाहिजे. नाही केलं तर आपला उपयोगच नाही म्हणलं जगण्यामध्ये. त्याच्यामुळं आणि अजून एक मोमेंट अशी आली की ते शेअर नाही करायला पाहिजे पर्सनल म्हणजे माझी बॅच चालू असताना बॅच संपली माझी. 1 फेब्रुवारीमध्ये बॅच संपली. फेब्रुवारीमध्ये बॅच संपली 20 का 22 फेब्रुवारीला आणि 28 फेब्रुवारीला 16 फेब्रुवारीला लग्न जमलं माझं. म्हणजे लग्न जमलं कारण लग्न करायचं मी ज्यावेळेस कंपनीत होतो का त्यावेळेस वडिलांचं आणि ते सगळंच म्हणणं होतं. सगळ्या घरामध्ये मी मोठा. माझा एक लहान भाऊ आणि 2 लहान बहिणी. 2 बहिणीचे लग्न झाले होते, भावाचं लग्न झाले होते, माझं एकट्याचंच राहिलं होतं. त्याच्यामुळे सगळे कुठं गावाकडे गेलं का तेच लग्न करून टाक. नाहीतर असं तसं आई मग इमोशनल करायचे, वडील इमोशनल करायचे. मग कसं तरी ठीक आहे म्हणलं लग्न जमवू म्हणलं, पण लगेच नाही करणार. मग कधी करायचं म्हणलं 1 वर्ष द्या. तरी म्हणले मग 1 वर्ष समजा नाही लागला तुला जॉब तर मग म्हणलं पुढचं पुढं बघू ना. 1 वर्ष तर द्या. ठीक आहे आणि नंतर मग ते ठीक आहे म्हणलं. तेव्हापासून मग अजून जास्त जोर लावला मी अभ्यासावर आणि मग लग्न आता हे करायचं नाही समजा असं झालं, जर लग्न झाला नंतर जॉब नसता, नंतर मग जॉबला अभ्यास करायला तेवढं हे नसतं झालं. त्याच्यामुळे पूर्णपणे जोर लावून मी अभ्यास केला आणि नोव्हेंबरमध्ये माझा फायनल रिझल्ट येऊन गेला. करेक्ट। तो कहते हैं ना विकास, नौकरी मिलने के लिए पहले इनको लड़की मिल गई थी, तो वो एक सबसे बड़ा मोटिवेशन था विकास के लिए एंड देन फाइनली ही गॉट द जॉब। तो यानी जिसको जल्दी-जल्दी जॉब चाहिए लड़कों को, उनको पहले लड़की ढूँढनी चाहिए। दैट्स सो विकास। चलेगा। ऐसा नहीं। दिस इज़ अ स्मॉल गिफ्ट विकास जो स्पेशली मेरी तरफ से है तुम्हारे लिए। हार्टिएस्ट थैंक यू। कांग्रेचुलेशंस विकास की आज पहली बार मैंने इतनी डेप्थ में स्टोरी सुनी। यस, यस, गो अहेड विकास। जॉबबद्दल एक सांगायचं राहिलं, एल-आय-सीमध्ये एक जॉबबद्दल एक बोलूनच टाकतो मी. ए-डी-ओच्या जॉबबद्दल किंवा जॉब का जॉइन केला किंवा का करायला पाहिजे किंवा का नाही करायला पाहिजे. हे सर तर बोलतात वीकली टॉकमध्ये, पण ॲक्चुअल मी आता वर्किंग करतोय तिथं, तर मी थोडे 1-2 शब्द सांगतो. ए-डी-ओ म्हणजे अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसरचं जॉब. त्याच्यामध्ये कसं आहे पूर्णपणे मार्केटिंग जॉब आहे. सरांनी पण सांगितलं होतं अगोदर, आता पण सांगतात, आता पण ॲड येणार आहे. ॲड येणार आहे ई-डी-ओची जवळपास 5000 ऑल ओव्हर इंडियामध्ये व्हॅकन्सीज येणार आहेत. त्याच्यामध्ये आता बऱ्याच लोकांचा तोच प्रश्न राहील किंवा फॉर्म भरू का नको? काय करू? म्हणजे हा जॉब करायला पाहिजे का नाही? माझं तर एकच म्हणणं आहे सरळ, की सर पण तेच सांगतात, मॅडम पण तेच सांगतात. फॉर्म भरायचा, सगळं करायचं, इंटरव्ह्यू द्यायचा. ज्यावेळेस आपलं फायनल सिलेक्शन होतं का, त्यावेळेस हा विचार करायचा, की जॉइन करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, कसा जॉब आहे, काय? तोपर्यंत आपण काहीच नाही विचार करायचा. बिनधास्त अभ्यास करायचा आणि हा पेपर काढायचाच म्हणून तयारीला लागायचं. मी पण तसंच केलं होतं आणि नंतर मग फायनल रिझल्ट आल्याच्या नंतर मॅडमला बोललो, सरांना बोललो, की "सर कसं करू?" असं-असं. मॅडमला पण एवढं डिटेलमध्ये नाही सांगितली मी प्रॉब्लेम कारण जरा मन नाही झालं, की सगळं सांगायला. तर मग सर म्हणे, की "मला असं वाटतंय" म्हणे पर्सनली, की "तुझ्यामध्ये समजा तू नको हा जॉब जॉइन करू. तुला चांगलं पोस्ट भेटेल" म्हणे. जरा अजून तू जरा हे कर म्हणे 2-4 महिने थांब म्हणे आणि एवढे खरंच नको म्हणे. जेन्युइन प्रॉब्लेम असेल एकदमच फॅमिली प्रॉब्लेम किंवा काय तर म्हणे तू जॉइन कर. मॅडम तर म्हणले होत्या नकोच करू जॉइन. तरी पण मी जॉइन केलं. त्यावेळेस पण ते असं तिथं पण आता स्ट्रगल तर एवढं केलं. तिथं वेळेस पण असं वाटायचं आता जॉब तर जॉइन केलो आपण, सगळं ठीक आहे. पण समजा कन्फर्म नाही झालं तर मग अवघड आहे ना. मग काय केलं पहिल्यापासून पूर्णपणे जॉबमध्ये पण झोकून दिलं. सकाळी जायचं समजा आपलं कारण ओळख नसताना अशा ठिकाणी पोस्टिंग भेटली मला. मी कधीच त्याच्या अगोदर गेलो नव्हतो. डायरेक्ट पोस्टिंग घेऊनच तिथं गेलो त्या गावामध्ये. ओळखीचं कोणीच नाही, काहीच नाही, काहीच नाही.
आणि तिथे जाऊन सगळी टीम बनवली. आता माझ्या जवळपास 30-32 लोकांची टीम आहे माझ्याकडे. मी सगळ्यांना गाईड करतो, लीडर करतो म्हणजे लीडिंग टीम आहे आणि मी त्यांना पूर्ण गाईडन्स वगैरे करतो सगळ्यांना म्हणजे मीटिंग वगैरे बोलणं. अगोदर असं वाटायचं ह्या गोष्टी मी कधी करेल का नाही आयुष्यामध्ये किंवा स्टेजवर उभा टाकून बोलेल का नाही किंवा कधी काय होईल? जे सगळं शिकवलं मला मॅडमनी शिकवलं, की स्टेजवर कसं उभं टाकायचं, कसं बोलायचं त्याच्याबद्दल सांगतो. आणि जॉबमध्ये आता प्रोफेशनल नेमकं जॉब म्हणजे काय? आता एडीओचा जॉब म्हणजे कसं आहे, प्रोफेशन कसं आहे त्याच्याबद्दल बोलतो मी थोडं. पूर्णपणे मार्केटिंग जॉब आहे, पण एवढंच आहे की आपल्याला डायरेक्ट कोणती गोष्ट विकावी नाही लागत. आपल्याला एजंट नेमावं लागतात आणि एजंटा थ्रू आपण इंटरमिडिएट थ्रू आपल्याला काम करावं लागतं. सेलिंगचंच काम आहे, सेल्स डिपार्टमेंटला जॉब आहे आणि प्रोबेशनमध्ये टार्गेट राहतं. आणि कंटिन्यू टार्गेट राहतं, पण प्रोबेशनमध्ये टार्गेट राहतं. कारण ते टार्गेट नाही झालं तर आपल्याला ते काढू शकतात. त्यांनी अगोदर जॉइनिंग लेटरवरच दिलेलं असतं सगळं. बॉन्ड वगैरे बनवून घेतलेलं असतं. जर तुमचे नॉर्म्स पूर्ण नाही झाले, तर आम्ही तुम्हाला विदाऊट एनी नोटीस काढून देऊ शकतो. जे असं दिलेलं असल्यामुळे काय करायचं, आपण सुरुवातीला आता बरेच लोक काय करतात, आतापर्यंत जर बघितलं मागचं वगैरे, बरेच लोकं जॉइन करतात. काही टेन्शन नाही, पेमेंट उचलायचं आणि आपला अभ्यास चालू राहायचं. मग अशा वेळेस काय होतं, एकतर काम बी होत नाही, अभ्यासही होत नाही. मग असं करतो आपण 6 महिने, 8 महिने, 10 महिने जातात. हे करत-करत अभ्यास करून. मग असं आपल्याला एक पॉइंटला लक्षात येतं, अरे ही फ्री दिली मी, ती नाही निघाली, ही नाही निघाली, आता आपली एक्झाम निघते की नाही. पुन्हा मग ह्या जॉबची खासियत कळायला लागते. अरे पहिले जर केलं असतं मी चांगलं तर आतापर्यंत कन्फर्म झालं असतं. म्हणजे माझं म्हणणं काय, ज्याला जॉइन जर करायचंय, एकदम जॉइन केलं तेव्हापासून जर कामाला लागलं का इझिली आपण कन्फर्म होऊन जातो. कधी कन्फर्म झालं, काय काम केलं काहीच नाही करत. आणि काम पण असं काहीच नाही. मी तर असं म्हणेल अगोदर जे मी कंपनीमध्ये होतो ₹12,000 पेमेंट, 8 तास जॉब करायचा, 1200 जॉब मारायचे. त्याच्या 10% पण काम नाही किंवा प्रोबेशनमध्ये मी तेवढं 10% पण काम नाही केलं, तरी पण आहे. आणि पेमेंटचा विचार केला तर एवढं मोठं पेमेंट आता 58,000 ग्रॉस सॅलरी. एडीओ शिपमध्ये म्हणजे पीडीओ शिपमध्ये प्रोबेशनमध्ये ₹38,000 ग्रॉस सॅलरी होती. 1.5 वर्षामध्ये एवढी ग्रोथ. अजून पुढे तर किती जाऊ शकतो. एवढं जर केलं आपण, माझं म्हणणं काय आहे, एडीओचा जरी जॉब ॲड आली आणि जर करायचा का नाही करायचा, तर असं माइंडमध्ये ठेवून नका करू, की मी जॉइन करेल आणि पेमेंट उचलेल आणि इकडे अभ्यास करेल. एवढं चूक नका करू. एवढंच मी सांगतो. थँक यू मॅडम. थँक यू सो मच. दिस इज अ स्मॉल गिफ्ट फॉर यू, आई शुड से। थँक यू मैम। विकास के बारे में मैं कहना चाहूंगी कि बहुत पुरानी कहानी है गुब्बारों की। एक बच्चा गुब्बारे वाले के पास आके पूछता है कि अगर मैंने रेड बलून हवा में फेंका तो क्या वो ऊपर जाएगा? गुब्बारे वाला कहता है बिल्कुल जाएगा। येलो फेंका तो ऊपर जाएगा? गुब्बारे वाला कहता है बिल्कुल जाएगा। ब्लैक फेंका तो ऊपर जाएगा? गुब्बारे वाला कहता है बिल्कुल जाएगा। गुब्बारे वाला उस बच्चे को एक बहुत सिंपल सेंटेंस बोलता है जो आपको कनेक्ट होता है। आप कहां से आए हो, आपका फिजिकल अपीयरेंस क्या है, तुम्हारी लैंग्वेज कैसी है, मैटर नहीं करता है। अगर तुम्हारे अंदर वो कॉन्फिडेंस की हवा है, वो जिद है, वो कंसिस्टेंसी है और मेहनत करने का जुनून है, तो वो अंदर के क्वालिटीज हैं जो आज तुमको कहां से कहां लेकर जाएंगे। आई एम सो प्राउड ऑफ यू विकास। आई कैन नॉट से कि मेरा आज दिल इतना बड़ा हो गया है, ऐसा लग रहा है कि मेरा बेटा सच में कुछ बन दिखाया। आई एम हैप्पी बिकॉज वो विकास को मैं देखती थी। मैं ऑफलाइन में एक पनिशमेंट देती थी बच्चों को कि अगर तुमने इंग्लिश में बात नहीं की तो तुमको क्लास में खड़े रह के सबके सामने कुछ करना है, एक्टिविटी इंग्लिश में, जैसे रीड करना है, बिना देखे कुछ बोलना है। अभी तुम बहुत लकी हो कि तुम ऑनलाइन हो, और ऑफलाइन में मेरे जैसे पनिशमेंट बहुत खतरनाक मिलते थे। नीचे बिठा देती थी फ्लोर पे, जीएसटी लिखाती है, ऑल दैट। तो विकास सच में डरता था। लेकिन आज ये बच्चा इतनी बड़ी ऑर्गेनाइजेशन में इतना अच्छे से परफॉर्म कर रहा है, ये सुन के ऐसा लगता है कि सच में जो आपके अंदर है वही आपको ऊपर लेकर जाएगा। चाहे आपका कलर कोई भी हो, वो बलून के अंदर जो हवा होती है, विकास के अंदर जो वो मेहनत करने की आदत है, सिंसियरिटी और अपने आप को झोंक देना प्रोसेस में जो आदत है, वो बच्चे ने एसएसए में वही किया, वो बच्चा एलआईसी में वही कर रहा है। और मुझे पता है ये जिंदगी में कभी बैक स्टेप नहीं लेगा, क्योंकि ये लड़के के अंदर वो क्वालिटीज हैं जिसको हमेशा ऊपर लेके। आई एम सो प्राउड ऑफ यू विकास। गॉड ब्लेस यू ऑलवेज। बहुत आगे जाओ। एलआईसी में अगर दूसरा एक और सीरीज बनाएंगे, यस, इनफैक्ट डिरेक्टर बनाएंगे, जिसमें आप और बड़े डेफिनेशन में एलआईसी में जाओ। मेरी यही जल्दी मैडम डबल ए होके बिल्कुल बिल्कुल दिखाएंगे। बिल्कुल। गॉड ब्लेस यू विकास। एंड just be this kind of down to earth person। जो विकास को मैंने क्लास में देखा था, विकास आज भी वैसे ही, उतनी ही सिंपलिसिटी है, उतना ही डाउन टू अर्थ है। वरना कहता है ना, अगर हवा ज्यादा अंदर भर जाए तो इंसान ऊपर चला जाता है।
वैसा वाला एटीट्यूड विकास का बिल्कुल नहीं है, वही डाउन टू अर्थ नेचर के साथ आज विकास है। एंड थैंक यू सो मच फॉर कमिंग डाउन टू थैंक यू मैम, थैंक यू सो मच।